अध्यक्ष महोदय, आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुख हे माझ्याबरोबर आलेले होते, तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो, माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही, माझ्या मागे फक्त माझा पीए चालत असतो, त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं, मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही। त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो, आपल्या ताब्यात आहेत ते, त्यांना आपण विचारा ते कसे आले होते। त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे, चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये। काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो, मी परिसरात पण नव्हतो, मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो। त्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही। मी ही घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का, तर तसंही केलं नाही। मी कोणाला खुणवलं का, तर तसंही केलं नाही। राहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची, ही मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल, कशीही घडली असेल, तर या मंदिराच्या ह्या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे। हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली, काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं, टीव्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाहीये। त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली, का घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही। पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली, मला मारण्याची धमकी देण्यात आली। मला बोलू द्या अध्यक्ष महोदय, त्याच्याबद्दल या विषयावरती तर अध्यक्ष महोदय, मला वाटतं या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणं आवश्यक आहे। तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यापूर्वी दालनात येऊन मला सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुरक्षा, ऐकून घ्या, सुरक्षा रक्षकांकडनं नाही, हे काय योग्य नाही। तुम्हाला हा विषय जर पॉलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही। मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही, त्यांना बोलू दे ना। अध्यक्ष महोदय,